नारायण नारायण. आपल्या पुत्रांना मुक्ती मिळावी यासाठी काय करावे या विचारात असणाऱ्या सगर राजाला वसिष्ठांनी मार्ग दाखवला आणि त्यांनी आपल्या नातवाला अर्थात अंशुमान याला हे कार्य करण्यास सुचवले. कपिल मुनी आणि अंशुमान यांची भेट होण्याआधी सगर राजा याने अंशुमानला भेटायला बोलवले. आपण मला बोलावलं? होय अंशुमान. काय झालंय? आपण एवढे शोकाकुल का दिसत आहात? अंशुमन, सृष्टीच्या ब्रह्मदंडामुळे तुझे सर्व पितृगण गेले आहेत. आपण हे काय बोलता आहात? होय पुत्रा, हे सत्य आहे. माझे सर्व पुत्र जळून भस्मसात झाले. अंशुमन, आता या वंशाला तूच पुढे नेणार आहेस. तूच आता आमचा एकमेव आधार आहेस. पण हे सारं कसं झालं? कपिल मुनींच्या आश्रमात ते सर्वजण जळून भस्मसात झाले. म्हणजे आपला यज्ञीय अश्व हा देखील तिथेच आहे का? होय अंशुमान, आणि तो आता तुलाच परत आणायचा आहे. मी? होय, तूच माझा आधार आहेस आणि तूच या राज्याचाही आधार आहे. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही सांगाल तसेच करेन मी. सांगा, काय आज्ञा आहे माझ्यासाठी? अंशुमन, जेथे कपिल मुनींचा आश्रम आहे तेथे कपिल मुनींच्या क्रोधाग्नीमुळे तुझे सर्व पितृगण भस्मसात झाले. तुला तेथे जाऊन यज्ञाचा अश्व परत आणायचा आहे. नक्कीच, पण तिथे मला त्यांनी काही विचारले तर मी काय सांगू? बघ अंशुमन, तू विनयशील आहेस, सदवर्तनी आहेस. गुरूंशी कसं बोलावं याचं तुला भान आहे. आणि मला खात्री आहे की तुझ्या करवी आपल्या वंशाचा उद्धार होईल असं कपिल मुनी नक्कीच काहीतरी तुला सांगतील. माझ्या करवी आपल्या वंशाचा उद्धार होणार असेल तर त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अंशुमन, मला अभिमान आहे तुझा. आता मला निघायला हवं. माझ्या कार्यामध्ये मला यश लाभो असा आशीर्वाद असू द्या. शुभम भवतु. नारायण नारायण. देवा, आज अरे आता हे काय सांगते रे? तू घाबरा की जरा. अरे तुम्ही दोघे बी गप राहा. तर बानू काय बाई विचारते ना. वय वय बानू, काय झालं? देवा, तुम्ही मला जे जे सांगितलं होतं ते समजा मला आठवलं बघा. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना.
अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.